जमते का रिया टाकायला? हाताला नाही ना अडकत ती? नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला गुरुवार सुट्टी आहे. आत्ता टाईम झालाय 8:34 आहे. आई पण जेव्हा बसली आणि आजच्याला आहे ना त्या गव्हाला आहे ना 4 दिवस कंप्लीट झाले टाकून बरं का. आणि आजच्याला वाटायचे ती गवत असल्या मशनीत आणि आज आई कामाला 4 दिवस. गाडी कमी बरं तू येणार आहे का नाही कामावरून? आई ना कामावरून येऊन ती वाटणार आणि नाही सुट्टी दिल्या. सुट्टी देते म्हणले मग काय म्हणलं नाही ना मला सुट्टी देते म्हणून सुट्टी देणार म्हणून. नाही तर मला आणि पप्पालाच वाटायला लागेल. एक जण टाकायला एक जण वाट, पण ते हे करायला लागतं ना, हाताने ह्याला दाबायला लागतं ना, ते चुरायला लागतं ना, फिरायला त्यासाठी आईची गरज. तर मित्रांनो, माझ्यासमोर आहे ना एवढं जेवायला आहे. इथं बेसन आहे, इथं रात्रीचं भात आहे, इथं थापूळ आहे आणि इथं राजम्याच्या कवळ्या शेंगांचं कालवण केलेलं आहे. मी तर बेसन भातच खाणार आहे. तर मित्रांनो, वांग्याच्या झाडाखाली ना मिरच्याची रोपं लावली होती. आता 2 दिवस मी कामाला गेलो का नाही, कुणीच झाडांना पाणी दिलं नाही. फक्त इकडं ठराविक झाडांना पाणी दिले. त्या वांग्याच्या झाडाला फुलं लागलेत. आता मिरच्या पण चांगल्या आल्या होत्या, आता पार सुकल्यागत झालेत. काय माहिती आता मिरच्या लागतात का नाही त्याला. पप्पा पण आले, पाणीच नाही दिलं कोणी याला. मिरच्या अख्ख्या सुकून गेल्यात त्याच्या. 2 दिवस पाणी नाही दिलं. हे माळाचं रान आहे ना, लगेच आहे ना तापतं दुपारचं. तर मित्रांनो, मी आत्ता आहे ना काजू कतलीच्या डब्यातून ना काजू कतली घ्यायला गेलो होतो, पण आईने लाडू येताना लाडूचं बॉक्स लावायचीच विसरली. सगळे लाडू हे झाले, सगळा बॉक्स उघडलाय. ह्या डब्यात काजू कतली थोडीच राहिली. तर मित्रांनो, आज आकांक्षाचा फर्स्ट एक्झाम होता आणि तिला फर्स्ट एक्झाम अशी जाईन म्हणून वाटलं का ना पेपर नाही अवघड गेला. नाही की सोपं गेला पेपर, पण चालत यायला लागलं ना. कसा गेला पेपर? सोपं कालची पाठी ते चालते ते चालतोय कालचं सगळं पाठ करून घेतो. पत्र पण ते चालतं का? आल्या लगेच ज्यूस. हा लई झाले. चाल हा पाणी आले. तर मित्रांनो, पप्पा उभं थांबलेत ना, तिथून तरी ना ह्या खांबापर्यंत तरी ना सगळं पाडलेलं आहे. आणि आता बार तर असला लागलाय का नाही, कसली फुलं लागल्यात, लय फुलं लागल्यात. आणि ही बाजू तोडता येऊ शकते, ह्याच्या पाठीमागची बाजू तोडता येऊ नाही शकत. ह्यो बार आहे ना आम्हाला काढायचा होता, पण एवढी फुलं लागलेत का नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्यो बार पप्पाचा माझा तर निर्णय चाललाय ठेवायचा. फक्त आता वाल तोडायला मी नसणार आहे, दोघांनाच वाल तोडायला लागणार. पण अवघड होणार आहे. आई मार्केटला गेलो, पप्पाला एकट्यालाच माल तोडायला लागणार. नाही निघणार. येस की ती सगळं तारात गुंतलेलं आहे. त्याच्यात तार आहे ना बारक्या बारक्या, त्या गेल्या वेळेस पेक्षा लय भारी वाल फुटलाय, एकदम कडक. एवढ्या मुगारी कवच लागल्या नाही. निघते तर मित्रांनो, फायनली झाडांना पाणी चालू झाले. काय काय बोळ आहे ना परत पॅक झाल्यात. झालं परत चालू. हिथं तर दोन्ही बोळ पॅक झालेत ना. आता एक बोळ काढलं का नाही प्रेशर कमी होईल. झालं का प्रेशर कमी? आता इकडेच पांगोत चाललो. असं असं कळत चालले हळूहळू एक बाजू. तर ही बाजूने ह्या जेवकाला आणली, तोडायचं कसं हीच कष्ट पडले. आज तरी कसं जाणार. तर मित्रांनो, वालीला आहे 1 तास पाणी सोडून झालेलं आहे कावाचं. आईसाठी थांबलो होतो. आई हे तर शेजारीच कांदा काटत होती. आईला 2 वाजता सुटत होती. आता किती वाजले? 2:20 झाले. जवळजवळ 2:30 वाजायला आलं होतं. आईसाठी थांबलो होतो. माझ्या 2:30 झाल्यात. माझं गाडी उन्हात आली, अख्खी सावळीत लावाय पण होते. आता टाकी असली तापली असणार आहे का नाही. पप्पा तर चालत गेले, तिकडे जाऊन थांबणार. आई तू पण जा तिकडे. तर मित्रांनो, फायनली घरी पोचलोय. हालायचं नाही. रिया तू तिथं बस, खुर्ची पण नाही जुळणार. खाटवच लावाय पाहिजे होतं. ही फळीला लावली. जमते का रिया टाकायला? हाताला नाही ना अडकत ती? टाकताय नीट टाक, नाही तर तुझ्या हाताला तो रॉड लागेल.
तर मित्रांनो गेल्या वेळेस आहे ना खाटाला जोडलं होतं सगळं आणि आजच्याला आहे ना काय असं फळीला जोडलंय मलाच काय कळणार. मी तर झोपलो होतो, झोपतून उठल्या होतो, बघितलं तर सगळं फळीला जोडलं. त्याच्यावर रियाला बसता आहे ना, पप्पाला बसता आहे ना. खाटाव कसं आहे गव्हाचं पण ठेवता येतं, नीट माणसाला बसता पण येतं, पाणी पण टाकता येतं आणि सेपरेट माणूस खाली ना गव्हाला चुरू पण शकतो. खाटा आणायला 2च जण लागतात, मला तर उठावलं पण नाही. तर मित्रांनो रियांश आलाय. रियांश या पाणी टाकायला, गावात पाणी टाकाय. त्या मिरच्या आहे तिथं. आईच्या डोळ्यावर चष्म्यावर 2-3 टिपकं पडले. माझाच हात खराब आहे. तर तुझ्याच्याने झाला रे आडबाडा. माझ्याच्यानं गेला खायला गेला. गेला. तुमचं भाऊ हा तुमचं स्वच्छ आहे. दुखतोय ना, मग खाली बस ना. कुठं दुखतोय पाय? हा ये खाली बस. ये माया पैसे इथं ये. आला. चप्पल बाजूला काढ, खाली काढ चप्पल. दारातच चप्पल काढली. इथं बस. गाळायचं. तर मित्रांनो असले आधी एक पातीलं गाळले, आता हे दुसरं पातीलं. तर मित्रांनो 2 किलो गहू राहिले. 1 किलो नाही रे, ते 2 किलो आहे. तर मित्रांनो फायनली गहू वाटून झालेत अख्खं. पप्पानी आणि रियानी नॉनस्टॉप 5 किलो दळलंय अख्खं. हाय का सगळी खडक आहे इथं. तर मित्रांनो मी नाही ना माती लावाय शोधतोय, पण सगळा खडकच आहे इथं. वाळू आहे ती, सगळा सिमेंटी कोबा आहे तिथं. दिवसाच लाव जाऊ दे. हाय का ही पण वाळूचे काय. 3 ठिकाणं बदललेत आपण. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेट पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.